जरांगे पाटलांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार. डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे अंतरवाली सराटीमध्ये जाणार. 20 जानेवारीच्या उपोषणाची माहिती देणार. अयोध्येमध्ये राम मंदिर झाल्याचा आनंदच. मंदिरावरून भाजप राजकारण करतंय की व्यवसाय माहिती नाही. मात्र मुद्दा नसल्यानं भाजपकडून राम मंदिराचा मुद्दा. शरद पवारांची भाजपवर टीका. शरद पवारांनी आस्तिक राहावं की नास्तिक तो त्यांचा प्रश्न. राम मंदिरावरून वाद निर्माण करू नये. चंद्रशेखर बावनकुळेंचा शरद पवारांवर हल्लाबोल. जनतेच्या मनातील शरद पवारांना अद्यापही कळत नाही. निवडणुकीमधील भाजपचं यश पवारांच्या पक्षाची पोटदुखी. आशिष शेलारांचं शरद पवारांना प्रत्युत्तर. नागपुरात आज काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा. 40 एकरवर मंडपासह व्यासपीठ. राहुल गांधी, सोनिया गांधींसह सर्व काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार. भारतीय रेल्वेकडून अयोध्या जंक्शनचं नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन. 30 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्या धाम रेल्वे स्थानकाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन. अभिनेत्री जयाप्रदा यांना अटक करण्यासाठी यूपी पोलिसांची पथकं दिल्लीसह मुंबईत. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी जयाप्रदा यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट. बैठकीत तोडगा न निघाल्यानं मुंबईतील जेजे रुग्णालयामधील 900 निवासी डॉक्टर आजपासून संपावर. तर त्वचा विकार विभागामधील 21 डॉक्टर 9 दिवसांपासून सामूहिक रजेवर. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची वर्षावर आज दुपारी महत्वाची बैठक. राम मंदिर सोहळ्याच्या धर्तीवर मुख्यमंत्री शिंदे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार. पुण्यात निधी वाटपावरून भाजप आणि शिंदे गट अजितदादांवर नाराज. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये इतिवृत्त नसतानाही 800 कोटींची कामं मंजूर केल्याचा आरोप. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या 25 सदस्यांना प्रत्येकी 1 कोटी निधी देण्याचे आदेश. भाजप आणि शिंदे गटाच्या नाराजीनंतर उपमुख्यमंत्री अजितदादांचे आदेश. जागा वाटपाची विधानं जाहीरपणे नको, अन्यथा फूट पडायला वेळ लागणार नाही. समसमान जागा वाटपावरील भुजबळांच्या विधानावरून संजय शिरसाटांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी मिळाल्यास माझ्या पराभवाचा वचपा काढणार. चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया. तर दानवे आणि खैरे जागेसाठी शेवटपर्यंत भांडतच राहणार. संदीपान भुमरेंची टीका. लोकसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस मैदानात. महायुतीच्या खासदार आमदारांसोबत फेब्रुवारीमध्ये करणार महाराष्ट्र दौरा. अंतिम मतदार यादी 5 ऐवजी 22 जानेवारीला प्रसिद्ध होणार. निवडणूक आयोगाकडून 12 राज्यांना मुदतवाढ. गृहिणींचं आर्थिक बजेट कोलमडलं. सर्वच भाज्या 50 रुपयांवर. पावसामुळे 60% भाज्या शेतातच खराब. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 265 वर. नव्या 87 कोरोना रुग्णांची नोंद. तर मुंबईत कोरोनाचे 19 नवे रुग्ण.